नमस्कार, स्वागत आहे तुमचं. आपण बघणार आहोत ठरलं तर मग या मालिकेमध्ये पुढे साक्षीचा गुन्हा सिद्ध झालेला आहे. प्रियाने तिच्या विरोधात साक्ष दिलेली आहे आणि आता दोघांना देखील जेल होणार आहे. याचा एक रिव्ह्यू आपण बघणार आहोत. माझ्या मते हे एपिसोड आपल्याला 30 किंवा 31 जुलैला बघायला मिळतील. तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तर बघूया. कोर्टामध्ये अर्जुन पुरावे सादर करून प्रियाला म्हणत असतो की सर्व काही तूच केलेला आहे, खून देखील विलासचा तूच केलेला आहे, तुला पैसा पाहिजे होता त्याच्यामुळे तू हा खून केलेला आहे असं जोरजोरात ओरडून अर्जुन कोर्टामध्ये हे सांगत असतो की प्रियानेच हे सगळं काही केलेलं आहे. यावर प्रिया म्हणते नाही नाही नाही, मी याच्यातलं काहीच केलेलं नाही आणि हा सगळा प्रकार जो आहे तो साक्षीने केलेला आहे असं ती सांगत असते. मी गेले 1.5 वर्ष झालं मी कोर्टामध्ये खोटी साक्ष देते आणि हिला मी माझ्या पाठीशी घालते आणि आता हिने केलेल्या अपराधाची शिक्षा मी माझ्यावर घेणार नाही असं प्रिया सांगत असते. तेवढ्यात महिपत जोरात कोर्टामध्ये म्हणतोय पोरी शांत बस, नाही तर तुझा आवाज कायमचा बंद करायला मला काहीच वेळ लागणार नाही. हे सगळं बघता आपल्याला कोर्टामध्ये खळबळजनक वातावरण बघायला मिळतं. तेवढ्यात जज साहेब म्हणतात ऑर्डर ऑर्डर आणि कोर्टामध्ये शांतता होते. व तेवढ्यात दामिनी पुढे येऊन म्हणते मिस्टर अर्जुनने प्रियावर खूप प्रेशर दिलेलं आहे आणि त्यांना जे हवंय ते तिच्याकडून बोलून घेतलेलं आहे. मला एकदा प्रियाशी क्रॉस एक्झामिनेशन करायचं आहे, यावर परमिशन तुमची मागते असं दामिनी म्हणत असते. यावर जज म्हणतात की तुम्हाला परमिशन आहे. दामिनी थँक्यू मिलॉर्ड म्हणून प्रियाजवळ येते व म्हणते प्रिया मधुकर, तुम्ही गेले 2-2.5 वर्ष कोर्टाला सांगताय की मधुकर पाटील यांनीच हा खून केलेला आहे आणि सगळे काही साक्षी पुरावे तुम्ही दिलेले आहेत आणि आता तुम्ही तुमचा निर्णय का बदलताय. यावर अर्जुन ऑब्जेक्शन मिलॉर्ड म्हणून उठतो व जज साहेबांना म्हणतो साक्षी ही बदलली जाऊ शकते, त्याच्यात कोणताही नियम नाही की ती बदलू जाणार नाही. यावर जज साहेब ऑब्जेक्शन सस्टेन म्हणून अर्जुनची साथ देतात. यावर दामिनी म्हणते पण मिलॉर्ड, खरी साक्ष कोणती आणि खोटी साक्ष कोणती हे कसं ठरवायचं आपण. यावर प्रिया म्हणते मी आता जे सांगितलं तीच खरी साक्ष आहे, कारण गेली 1.5-2 वर्ष मी जे काय करते ती सगळी खोटी साक्ष होती आणि आता माझ्यावर आरोप झालेले, मला शिक्षा झालेली मी खपवून घेणार नाही. या साक्षीने सर्व काही केलेलं आहे आणि माझ्या विरुद्धात जे अर्जुनने सर्व काही सांगितलं ते सर्व काही खोटं आहे आणि जे मी सांगितलं आहे तेच खरं असल्याचं प्रिया सांगत असते. तर आता पुढे मधुबानवर लागलेला आरोप हा खोटा ठरतो व पुढे आपल्याला बघायला मिळतं कोर्टाच्या बाहेर साक्षीला आणि प्रियाला पोलीस घेऊन जात असतात व त्याच्या मागून सायली आणि अर्जुन देखील तिथे येऊन उभे राहतात व बाहेर अगोदरच पूर्ण आई सोबत घरातील मेंबर उभे असतात व ते पोलीस प्रियाला आणि साक्षीला घेऊन जात असतात. तेव्हा प्रियाची नजर ही पूर्ण आईवर जाते व ती पूर्ण आईजवळ जाऊन म्हणते पूर्ण आई माझं चुकलं असं ती बोलत असते व माफी मागत असते. पण पूर्ण आई खूपच रागात असते व प्रियाच्या कानाखाली वाजवते व म्हणते अशा या मुलीला माझ्या डोळ्यासमोरून घेऊन जा. तर प्रेक्षकांनो, आता मालिकेमध्ये सगळं काही निकाल लागणार आहे आणि नवीन नवीन ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहेत. तर बघत राहा ठरलं तर मग आणि असेच रिव्ह्यूज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.